ठीक आहे. Now we will start the second topic, that is lubricants. Do you know the word lubricants? Do you know the meaning? What is reduce lubricant? reduce Reduce friction. Okay. Any example of lubricant? grease, Grease. Yes. Grease is the we know the example of lubricant. It is the very familiar to us, that is grease. Okay. Grease is included in सेमी टाइप ऑफ जेट किंवा सेमी जो पार्ट्स असेल सेमी लिक्विड मध्ये ग्रीस हा काय होतो इन्व्हॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर आपण त्याचे परत टाइप्स वगैरे पुढे डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. सो व्हॉट इज लुब्रिकंट? सी द फर्स्ट. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Lubricant is nothing but the substance, okay, which is placed between the sliding metallic surface. दोन जे आपले मेटल सरफेस असतील त्या दोन मेटल सरफेस मध्ये स्लाइडिंग प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? तर आपला लुब्रिकंट करतो. ठीक आहे. आता हे जे सरफेसेस असतात त्यांची जे स्लाइडिंग मोशन आहे ते स्मूथ व्हावी आणि फ्रिक्शन रिड्यूस व्हावं म्हणून आपण काय करतो त्यामध्ये लुब्रिकंट काय करतो अप्लाय करतो त्या सरफेस वरती. सो द लुब्रिकंट इज द सबस्टन्स placed between the sliding metallic surface to reduce frictional resistance. कशासाठी आपण अप्लाय करतो? तर त्या दोन सरफेस मध्ये जे फ्रिक्शनल रेजिस्टन्स आहे ते कमी व्हावं त्यासाठी आपण काय करतो? लुब्रिकंट हे अप्लाय करत असतो. ठीक आहे. आता हे जे लुब्रिकंट आहे ते सॉलिड असू शकतं, सेमी सॉलिड किंवा इट इज ऑल्सो इन लिक्विड फॉर्म मध्ये पण ते असू शकतं. Sometimes it is the solution of solid in a liquid. कधी आपण सॉलिड वापरू शकतो, कधी सेमी सॉलिड आणि लिक्विड. ठीक आहे. समटाइम्स आपण सॉलिडचं लिक्विड मध्ये सोल्युशन पण बनवू शकतो. ठीक आहे. म्हणजे सॉलिड आहे तो लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल त्याचं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. फॅटी ऍसिड ऑर सोप डिझॉल्व्ड इन मिनरल ऑइल ऑर वॉटर. इट इज द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड. जर आपण फॅटी सोप किंवा फॅटी ऍसिड मिनरल्स ऑइल मध्ये जर डिझॉल्व्ह केला किंवा ऑइल मध्ये किंवा वॉटर मध्ये जर डिझॉल्व्ह केलं तर हे कशाचं एक्झाम्पल असतं? तर सोल्युशन ऑफ सॉलिड इन ए लिक्विड. ठीक आहे. देन नेक्स्ट, मेटल कटिंग असतील किंवा कॉम्प्रेसर जे असतात तर यामध्ये आपल्याला जे लुब्रिकंट्स लागतं ते ऑइल वॉटर इमल्शन असतं. ठीक आहे. जर आपल्याला मेटल कटिंग करायचं असेल किंवा कॉम्प्रेसर आहेत हे ज्या मोठ्या मशीन्स असतात याच्यामध्ये आपल्याला एक इमल्शन यूज करायला लागतं, ऑइल वॉटर इमल्शन. म्हणजे ऑइल हे काय करायचं असतं आपल्याला वॉटरमध्ये मिक्स करायचं असतं. सो विच इज ऑल्सो ऍक्ट एज ए कुलंट अँड लुब्रिकंट. तो कुलंट म्हणून पण ऍक्ट होतो आणि लुब्रिकंट म्हणून. जर आता मेटल कट करायचं असेल आपल्याला, ठीक आहे, मेटल कट करत असताना जे आपण टूल यूज करतो आणि जो आपला मेटल आपल्याला कट करायचा आहे तर मेटल कटिंग करत असताना तुमच्या लक्षात येईल की जो मेटलचा सरफेस असतो तो मेटलचा सरफेस थोडासा हॉट होतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. तो आता जर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर आपल्याला अशा लुब्रिकंटची गरज आहे की जो कुलंट म्हणून ऍक्ट होतो आणि इट इज ऑल्सो ऍक्ट ऍज ए लुब्रिकंट. ठीक आहे. मेटल कटिंग किंवा कॉम्प्रेसर जे असतात त्याच्यामध्ये ज्यावेळेस मेटलवरती आपण काम करत असतो तर मेटल आणि जे टूल यूज करतो आपण ते दोघांचं पण हिटिंग होत असतं. आता हीट झाल्यामुळे आपण पुढे काम करू शकत नाही तर आपल्याला असा लुब्रिकंट पाहिजे की जो कुलिंग म्हणून कूलर म्हणून पण ऍक्ट होईल किंवा कुलंट म्हणून ऍक्ट होईल आणि लुब्रिकंट्स म्हणून पण तो काय करेल ऍक्ट होईल. ओके. देन
मेटल जे आहेत आता सांगितल्याप्रमाणे की मेटलचा सरफेस किंवा पार्ट हा काय होत असतो, हॉट होत असतो. तर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. तर व्हॉट इज द रिझन बिहाइंड फॉर द इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द मेटल सरफेस? डू यू नो? by friction. Okay, this is the reason first. Another reason? Anyone from you? वर्क डन झाल्यावर हीट तयार होते ना त्यामुळे. हा, पण ऍक्च्युली मेटल आहे आणि मेटलच्या बाबतीत का होत असेल हिटिंग? गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत त्यामुळे. येस, हा तो गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. पण गुड कंडक्टर ऑफ हीट काय आहे तो? बॅड कंडक्टर का नाही मेटल? गुड कंडक्टर असण्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. काय रिझन आहे? इलेक्ट्रॉन्स फ्रीली फ्लो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहिती आहे की मेटल मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, मूव्ह होत असतात. म्हणजे जे इलेक्ट्रॉन असतात ते फ्री असतात त्याच्यामध्ये आणि ते मुव्हिंग होत असतात किंवा ते बॉन्डिंग साठी फ्री असतात. आता काय होतं की ज्यावेळेस आपण त्याला फोर्स अप्लाय करतो किंवा प्रेशर अप्लाय करतो, कट करतो म्हणजे काय करतो तर त्याचं बॉन्डिंग आपण कट करतो. बॉन्डिंग कट झालं की काय होतात, हे जे इलेक्ट्रॉन असतात ते हिटिंगच्या फॉर्म मध्ये एनर्जी बाहेर पडतात. आता इलेक्ट्रॉन हा एक एनर्जीचाच सोर्स आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे काय, एनर्जीचा आहे तो, ठीक आहे. तर कट केल्यामुळे काय होतं, तर जो इलेक्ट्रॉन आहे तर तो एनर्जीच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो. प्लस ज्यावेळेस मेटल तुम्ही कट करता तो हिट होणार आहे, हा एक पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे त्यामधून तुम्हाला शाईन आलेली दिसते बघा. ज्यावेळेस तुम्ही एखादा गंजलेला मेटल असेल, कोणतं आयर्न फॉर एक्झाम्पल, आणि तो जर तुम्ही कट केला तर वरचा सरफेस पाहिला तुम्ही जो त्याचं रस्टिंग झालेला आहे आणि जो कट केलेला आहे, तर तुमच्या असं लक्षात येते कट केलेला जो सरफेस असतो तो चमकतो. का चमकतो, तर त्यामधून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले असतात किंवा इलेक्ट्रॉन हा हीट आणि शाईन किंवा हीट आणि लाईटच्या फॉर्म मध्ये काय होतो, बाहेर पडतो. त्यामुळे काय होतं, ते गरम होतो, त्याचं टेम्परेचर वाढतं आणि प्लस तो चकाकतो. का चकाकतो, तर मेटलला शाईन असते आपल्याला माहितीये. सो दिस इज द रिझन बिहाइंड दिस. This is the definition of lubricants. Okay. Then next see the process of lubrication. Okay. What is lubrication? मग lubricant समजला तुम्हाला की असा सबस्टन्स तो काय करतो, जे स्लायडिंग सरफेस असतील मेटल्सचे त्यांना त्यांच्यामधील फ्रिक्शन जे आहे ते रिमूव्ह करतं आणि त्यांची जी मोशन आहे ती स्मूथली काय होतं, परफॉर्म होते. Then what is the process of lubrication? This is the process of reducing friction between two metallic sliding surface. दोन मेटॅलिक स्लायडिंग सरफेस मधील फ्रिक्शन कमी करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण लुब्रिकेशन मीन्स ऍडिशन ऑफ लुब्रिकंट्स असं म्हणतो. ठीक आहे. देर आर व्हेरियस मेटल्स अलॉयज और अलॉय स्टील, कॉपर अलॉय, टीन अलॉय असतील, लीड अलॉय असतील. सो दीज आर द मेटल सरफेसेस. आता आपण कोणकोणत्या मेटल सरफेस मध्ये किंवा कोणत्या मेटलच्या सरफेस वरती लुब्रिकंट्स अप्लाय करतो, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेटल्स आहेत किंवा अलॉयज पण आहेत. ठीक आहे. आता अलॉय मध्ये कोण कोण येते, तर स्टील आहे, अलॉय स्टील आहे, कॉपर अलॉय आहे, टीन अलॉय असेल, लीड अलॉय असेल किंवा अल्युमिनियम अलॉय आणि मॅग्नेशियम अलॉय. Also the zinc alloy, chromium alloy and silver. These are the types of alloy on which we can apply the lubricants for the process of lubrication. So this is about lubricants and lubrication. Okay. Do you understand this part? Yes. Okay. न्यू पेज वरती हेडिंग टाका सेकंड टॉपिक म्हणून lubricants. Right, in that first point, definition of lubricant. Write down. The substance placed between
sliding metallic surface to reduce frictional resistance. Next sentence. It may be solid, semi-solid, or liquid. It may be solid, semi-solid, or liquid. Next, sometimes it is solution of solid. Sometimes it is solution of solid in a liquid. Solution of solid in a liquid. For example, fatty acid or soap dissolved in mineral oil or water. Mineral oil or water. What is mineral oil? What is mineral oil? Do you know? Example of any mineral oil? मिनरल ऑइल म्हणजे काय माहितीये का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? Yes, ma'am. हा, मिनरल ऑइल माहितीये कुणाला? खनिज तेल, हा, फॉर एक्झाम्पल कॅरोसिन, पॅराफिन, केरोसिन आहे, पेट्रोल आहे, व्हेरी गुड, डिझेल, तेल आहे, येस, दीज आर द मिनरल ऑइल्स. ठीक आहे, किंवा रॉक ऑइल किंवा Wax. केरोसिन, वॅक्स आहे, परत टार आहे, तर हे सगळे मिनरल ऑइल्स आहेत. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं असतं, तर एक तर आपण फॅटी ऍसिड किंवा सोप आहे, आपला सोप कन्सिडर करायचं. सोप पेट्रोल किंवा डिझेल मध्ये डिझॉल्व्ह करून तो आपण ग्रीस जो असतो तर तो हेच सोल्युशन असते, सोप डिझॉल्व्ह इन मिनरल ऑइल. किंवा मग तो ऑइल वॉटर मध्ये पण आपण काय करू शकतो, सोप डिझॉल्व्ह करून त्याचं ते इमल्शन म्हणून यूज करतो. ठीक आहे, राईट द नेक्स्ट सेंटेन्स. इन मेटल कटिंग and compressors there is need of oil water emulsion. Oil water emulsion, which is act as a coolant and lubricants. Next, lubrication. Lubrication is definition ला अगोदर, it is the process of reducing
friction between two metallic sliding surfaces. Between two metallic sliding surfaces by placing a suitable lubricant. Next line. Lubricants can apply. Next sentence. Lubricants can apply on various metals, alloys. Alloys म्हणजे माहिती आहे ना काय alloyचं काय meaning आहे? What is alloy? It is a combination of two or more solids or liquids. Only solid and liquid. And anyone? Anyone from you? Who will tell the exact meaning of alloy? Combination of metal. Yes, combination of metals. It is the only combination of metals. सॉलिड लिक्विड ठीक आहे त्याच पण ते स्ट्रिक्टली मेटल्स असायला पाहिजे. ठीक आहे, एकतर मेल्ट केलेले मेटल्स असतील किंवा सॉलिड्स असतील. आता यामध्ये अलॉयच्या डिफरंट टाइप्स आहेत. संमिश्र म्हणतो आपण. तर स्टील आहे किंवा अलॉय स्टील असेल, कॉपर अलॉय असेल, टीन. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ टीन? पीबी. पीबी लीडचा आहे, लीडचा. नंतर कॉपरचा काय सिम्बॉल? सीयू. ठीक आहे. लीडचा पीबी. ओके. सिल्वरचा? Yes. येस, इट इज करेक्ट. सिल्वरचा काय? Ag. जी. ओके, एजी. आणि हा सीआर आहे, त्याचं काय नाव आहे? सीआर अलॉय लिहिलं इथं. Chromium. क्रोमियम. आता राहिला कोण मग? टीन. टीनचा सिम्बॉल? येसन. Yes. Okay, very good. Then next. Write the sentence. The lubricants can apply on various metals, alloys. Alloys मध्ये कोणकोणते alloys असतात? तर ब्रॅकेट मध्ये लिहा. स्टील आहे, कॉपर alloy, tin alloy, lead alloy, aluminum alloy, Mg alloys, zinc alloy, chromium alloys, silver. Okay, is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Who will tell me the definition of lubricants then? The substance placed between sliding metallic surface to reduce friction. Okay. And what is lubrication?
It is a process of reducing friction between two metallic sliding surfaces by placing suitable lubricant. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आता लुब्रिकंट समजलं आपल्याला की लुब्रिकंट हा कशासाठी यूज करतो आपण, तर जे आपले मेटॅलिक मशीन्स असतील, पार्ट्स असतील, त्यांची मोशन व्यवस्थित व्हावी त्यासाठी आपण काय करतो, त्यांचं फ्रिक्शन कमी होण्यासाठी त्या सरफेस वरती एक सबस्टन्स अप्लाय करतो, त्याला आपण लुब्रिकंट्स असं म्हणतो. ठीक आहे. आता हा लुब्रिकंट कसा असायला पाहिजे, याचे काही प्रॉपर्टीज असे आहेत. सो फर्स्ट इज इट शुड हॅव हाय थर्मल स्टॅबिलिटी. त्याची थर्मल स्टॅबिलिटी जी आहे ती हाय असायला पाहिजे. ठीक आहे, जास्त असायला पाहिजे. म्हणजे कसं की तो जास्त टेम्परेचरला पण स्टेबल असायला पाहिजे. आता मेटॅलिक पार्ट्स आहेत, ज्यावेळेस मशीनची मोशन होणार आहे त्यावेळेस मेटलचे पार्ट्स हे हीट होणार आहेत ड्यू टू फ्रिक्शन. त्यामुळं आपण जो लुब्रिकंट्स यूज करणार आहोत तर तो कसा पाहिजे, हाय टेम्परेचरला सुद्धा स्टेबल असायला पाहिजे. सेकंड असेल इट शुड हॅव हाय फ्लॅश अँड फायर पॉइंट. ठीक आहे, इट शुड हॅव हाय फ्लॅश अँड फायर पॉइंट. त्याचे फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे कसे असायला पाहिजेत, जास्त असायला पाहिजे. आता फायर पॉइंट आणि फ्लॅश पॉइंट म्हणजे काय, हे आता आपण हे प्रॉपर्टी झाल्यानंतर अगोदर ते स्टडी करूया, नंतर आपण टाइप्स बघणार आहोत. थर्ड असेल लो पॉवर पॉइंट अँड क्लाउड पॉइंट. ठीक आहे, पॉवर पॉइंट लो असायला पाहिजे आणि क्लाउड पॉइंट पण कसा पाहिजे, कमी. आता पॉवर पॉइंट म्हणजे पोर म्हणजे ओतणे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता हा लुब्रिकंट्स ओतता येताना त्याचा जो ओतण्याची कपॅसिटी असेल, पोरिंग कपॅसिटी किंवा पोरिंग टेंडन्सी त्याची ती कशी पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजेच तो जास्त असा लिक्विडी नको आहे. ठीक आहे, सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड असा हवा. आणि क्लाउड पॉइंट पण कसा पाहिजे, त्याचा लो पाहिजे. आता क्लाउड होणं म्हणजे पीपीटी कशी जमा होते तसं जमा होणं किंवा कलेक्टिंग टुगेदरला आपण काय म्हणतो, क्लाउड होणं. तर पॉवर होण्याची कपॅसिटी कमी पाहिजे ओतण्याची आणि क्लाउड पॉइंट पण कसा पाहिजे, त्याचा कमी. ह्याचे एक्झॅक्ट डेफिनेशन आहेत आपल्याकडे, यानंतर आपण ते पार्ट त्या डेफिनेशन स्टडी करणार आहोत. देन नेक्स्ट त्याची प्रॉपर्टी आहे की इट रिॲक्ट्स विथ मेटल सरफेस ऍट हाय टेम्परेचर. मेटल सरफेस सोबत त्याने हाय टेम्परेचरला रिॲक्ट व्हायला हवं. नेक्स्ट इट शुड हॅव हाय ऑइलीनेस. त्याचा ऑइलीनेस कसा पाहिजे, हाय पाहिजे. जर त्याचा ऑइलीनेस कमी असेल, म्हणजे जर ऑइल तुम्ही हाताला टच केलं किंवा काय ते बोटांनी हा ऑइलला स्पर्श केला आणि किंवा पाणी एका बोटाला काय लावायचं, पाणी, आणि ते स्पर्श करायचं त्याचा, तर जास्त स्लिपी असं किंवा स्लिमी अशी मोशन तुम्हाला ऑइलची लक्षात येते. पाण्याचं तसे ते मॉलिक्युल्स हातावरून स्लिप होत नाहीत. याचा अर्थ काय असतो की ऑइल जो आहे त्याचा ऑइलीनेस जास्त असतो. ऑइलीनेस जास्त असतो म्हणजे त्याची जे मॉलिक्युल असतात ते स्लिपी असतात आणि स्लिम असतात. तर आपल्याला असं लुब्रिकंट्स पाहिजे की जे पाण्यासारखं नकोय, म्हणजे आपण त्याला टच केलं ते घसरलं गेलं पाहिजे. ते जर जास्त घसरलं गेलं इझिली तरच आपल्या मेटलचे पार्टची मोशन काय होते, स्मूथ होईल. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज. ज्या डेफिनेशन्स जे आहेत ते लास्ट असतील आय थिंक. एक मिनिट. इथे प्रॉपर्टीज स्टडी केल्यानंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तर आता प्रत्येक लुब्रिकंट्सला एक ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स असते. त्याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी येतो, व्हिस्कॉसिटी इंडेक्स आहे, फ्लॅश पॉइंट्स, फायर पॉइंट्स, क्लाउड पॉइंट्स, पोअर पॉइंट्स, ॲनिलिन पॉइंट्स अँड ऑइलीनेस. आता हे काय आहेत तर लुब्रिकंट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे, आता काय असतात ते कॅरेक्टर, याच्या फक्त आपण डेफिनेशन स्टडी करणार आहोत, फक्त आपल्याला त्याचं मिनिंग पाहिजे. सो फर्स्ट इज द व्हिस्कॉसिटी. ठीक आहे, तर व्हिस्कॉसिटी माहिती आहे आपल्याला. व्हिस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज It इट is a इज ए measure of मेजर ऑफ. internal resistance to flow. कोण बोलतंय रे, हु इज टॉकिंग? प्लीज म्यूट युअरसेल्फ. Okay. Viscosity is defined as it is a measure of internal resistance to flow. एखादं लिक्विड आहे, सपोज वन लिक्विड इज देअर, तर त्या लिक्विडच्या मोशनला
फ्लो होण्यासाठी किंवा लिक्विडच्या फ्लोसाठी जे रेजिस्टन्स होत असतो, जो अडथळा असतो, विरोध असतो, तर त्याला आपण म्हणतो विस्कॉसिटी. इट इज द मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो. वॉटर असेल किंवा लिक्विड असेल, लिक्विडच्या फ्लोईंग मोशनसाठी जो विरोध असतो किंवा रोध असतो, त्याला आपण काय म्हणतो? विस्कॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. डू अंडरस्टँड द डेफिनेशन विस्कॉसिटी? Yes, ma'am. ओके. आता मी एक एक्झाम्पल सांगते. त्यामध्ये 2 एक्झाम्पल देते मी. त्यामध्ये मला सांगायचं की विस्कॉसिटी जास्त कुणाची आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर इज द वॉटर अँड टेक सेकंड हनी मध. आता या दोघांमध्ये विस्कॉसिटी जास्त कुणाची आहे? वॉटर. वॉटरची विस्कॉसिटी जास्त आहे. बरोबर आहे का हे उत्तर? No, ma'am. Honey. हनीची विस्कॉसिटी जास्त आहे. बरोबर आहे का हे उत्तर? हनीची विस्कॉसिटी जास्त कशी काय असेल किंवा काय आहे हे? व्हॉट इज द रिझन? आता पहा, हे कसं ओळखायचं विस्कॉसिटी जास्त कुणाची आहे. आता असं हे एक्सप्लेन करून पण समजा कुणाच्या लक्षात आलं नाही तर त्यांच्यासाठी एक बेस्ट आयडिया सांगते मी. एका चमच्यामध्ये हनी घ्यायचं, एका चमच्यामध्ये वॉटर घ्यायचं आणि दोन्ही काय करायचे? फरशीवरती असे ओतायचे. ओतल्यानंतर जास्त मोशन कुणाची होईल? म्हणजे सांडते कोण जास्त? सांडते म्हणजे ओतलं की ते लगेच पसरतंय कोण? वॉटर पसरतं. हनी पसरत नाही. हनी काय होतं? असं त्या फरशीवरती राहतं बघा. तसंच ते असं घट्ट असं राहते. असं ते सगळीकडे पसरत नाही फरशीवरती. ठीक आहे. आता जर पसरत नसेल म्हणजे त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. का जास्त आहे? तर त्याला मोशनसाठी अपोज आहे किंवा त्याला मोशनसाठी काय आहे? तर रेजिस्टन्स जास्त आहे. रेजिस्टन्स जास्त म्हटलं की विस्कॉसिटी जास्त, म्हणजेच ते जास्त विस्कस. पाणी हे विस्कस नाहीये. विस्कस म्हणजेच घट्ट. विस्कॉसिटी जास्त कोणाची असेल की जे जास्त घट्ट असेल त्याची विस्कॉसिटी ऑब्विसली जास्त असेल. म्हणून हनी आणि वॉटर यामध्ये विस्कॉसिटी जास्त कोणाची असते? तर हनीची असते. विस्कॉसिटी म्हणजे मोशन कन्सिडर करायची नाही. मोशनला अपोज आपण टेंडन्सी असते त्या मोशन लिक्विडची. ठीक आहे. सो दिस इज द विस्कॉसिटी. आता next is the viscosity index. It is the value in the viscosity index scale. ठीक आहे. विस्कॉसिटी इंडेक्स हा काय असतो? एक स्केल असतो. 0 to 100 मध्ये आपण तो मेजर करतो. ऍज पर द विस्कॉसिटी व्हेरिएशन प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकंट. आता हे 0 to 100 आपण स्केल कसं तयार केलं? तर विस्कॉसिटी व्हेरिएशन प्रॉपर्टी वरून आपण काय केलं? फाइंड आउट केलं किंवा डिराईव्ह केलं. विस्कॉसिटी इंडेक्स हा काय असतो? त्याची प्रॉपर डेफिनेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ विस्कॉसिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल विथ टेम्परेचर इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ विस्कॉसिटी इंडेक्स. एक फॉर्म्युला आहे. विस्कॉसिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल डिवायडेड बाय टेम्परेचर इज इक्वल टू विस्कॉसिटी इंडेक्स. म्हणजे जी विस्कॉसिटी आहे, चेंज होण्याची कपॅसिटी, विस्कॉसिटी जर टेम्परेचर सोबत चेंज होत असेल तर ते आपण कशात मेजर करतो? तर हे आपण विस्कॉसिटी इंडेक्स मध्ये मेजर करतो. मग त्याचा फॉर्म्युला काय येऊ शकतो? विस्कॉसिटी इंडेक्स इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ विस्कॉसिटी डिवायडेड बाय टाइम. विथ टेम्परेचर म्हटलं म्हणजे डिवायडेड बाय टाइम. टाइम जसं टेम्परेचर जसं इन्क्रीज होत असेल तसं जर विस्कॉसिटीची जो रेट आहे, विस्कॉसिटीचा रेट चेंज होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? विस्कॉसिटी इंडेक्स म्हणतो. देन थर्ड डेफिनेशन, क्लाउड पॉइंट. ओके, व्हॉट इज क्लाउड पॉइंट? सी व्हेन ऑइल इज कूल्ड स्लोली. आपण ऑइलचा क्लाउड पॉइंट म्हणजे काय हे पाहत आहोत. तर ऑइल काय केलं आपण? जर समजा व्हेन ऑइल इज कूल्ड स्लोली, ऑइल आपण स्लोली कूल केलं तर द टेम्परेचर ॲट विच इट बिकम्स क्लाउडी. क्लाउडी म्हणजे घट्ट ज्या टेम्परेचरला होतंय ते. आता थंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जर आपले
जे हेअर ऑइल आहे, पॅराशूटचं जर कन्सिडर केलं तर ते हेअर ऑइल काय होतं, थंडीमध्ये गोठतं किंवा आपण म्हणूया की ते क्लाउडी होतं किंवा आळून बसतं म्हणतो आपण जनरली. ठीक आहे, फॅमिलियर शब्द आहे आपला हा. आळून बसतं, तेल काय होतं, अळतं. तर हे अळतं म्हणजेच काय होतं, तर क्लाउड होतं. ते काय होतं, ते क्लाउडी होतं. क्लाउडी का होतं, तर त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे ते क्लाउडी होतं. ऑइलच असं होतं. ठीक आहे. सो दिस इज द क्लाउड पॉइंट. आता आपण काय म्हटलं की मला सांगा, आपण आता 2 मिनिटापूर्वी काय शिकलो की प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट्स. लुब्रिकंटचा क्लाउड पॉइंट आणि पोर पॉइंट लो असायला हवा का हाय असायला हवा? कसं सांगितलंय? लो. लो Low व्हेरी गुड. ते आपण अप्लाय करण्यासाठी ते घट्ट आळून असं बसायला नकोय. जर ते सारखं आळून बसलं तर आपण ते मग अप्लाय कसं करणार? त्यासाठी त्याचे क्लाउड पॉइंट आणि पोअर पॉइंट हे कमी असायला पाहिजे. ठीक आहे, क्लाउड पॉइंट म्हणजे समजलं, तेल आळतं म्हणजेच ते क्लाउड होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढचा आहे पोअर पॉइंट. ओके, आता द टेम्परेचर ॲट विच ऑइल सीजेस टू फ्लो ऑर पोर. अशा टेम्परेचरला की त्या ऑइलला आपल्याला ओतता येते. जर तुम्ही ग्रीस कन्सिडर केला तर ग्रीस किंवा हनी असेल तर किंवा ते तेल असेल, ते ओतता येतं का? ग्रीस ओतता येतं का? सेमी सॉलिड आहे तर ते ओतता येत नाही. ठीक आहे, पण ते पाण्यासारखं ओतता येत नाही. पण समजा आपण त्याला हीट केलं, हीट केल्यानंतर ते मेल्ट होईल. ठीक आहे, जसं लोणी असतं, लोणी आपण लुब्रिकंट म्हणून यूज करू शकतो. आता ते लोणी आपण ज्यावेळेस हीट करतो, गरम करतो, तर काय होतं की ते हळू काय होतं, मेल्ट होतं. अशा एका कंडिशनला पूर्णपणे ते मेल्ट झालेलं असतं आणि नंतर आपण ते ओतून बर्नीमध्ये ठेवतो. सेम प्रोसिजर आहे की ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट हा फ्लो होतो म्हणजे ओतता आलं पाहिजे, तर किंवा पोर करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, पोर पॉइंट. द टेम्परेचर ॲट विच ऑइल सीजेस टू फ्लो. ऑइल हे फ्लो झालं पाहिजे किंवा पोर करता आलं पाहिजे, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो, पोर पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे, सो दीज आर द डेफिनेशन्स. विस्कोसिटी इंडेक्स, क्लाउड पॉइंट अँड पॉवर पॉइंट. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड द 4? Yes, ma'am. ठीक आहे, आता आपण अगोदर काय करू, कॅरेक्टरिस्टिक्स लिहूया. प्रॉपर्टीज लिहिलेत का आपण? No. नो मॅम. प्रॉपर्टी लिहूया. एकदा जर एट अ टाइम सगळ्या डेफिनेशन एक्सप्लेन केले तर तुमचं कन्फ्युजन होईल. ठीक आहे, त्यासाठी आपण हे थोडं पार्ट्स लिहून घेऊया. हे पॉइंट कव्हर झाले की नंतर आपण डेफिनेशन परत स्टडी करू. राईट डाऊन द हेडिंग प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट्स. First, write down. It should have high thermal stability. It should have high thermal stability. Next, second one. It should have high flash and fire point. It should have high flash and fire point. Next, third. Low power point and cloud point. Low power point and cloud point. Next one. It reacts with metal surface. It reacts with metal surface at high temperature. It do not react, साहेब, do not म्हणा, it do not reacts with. हाय टेम्परेचर जरी असेल तरी त्या हाय टेम्परेचरला त्या लुब्रिकंट्सने मेटल सरफेस सोबत रिॲक्ट व्हायला नको आहे. रिॲक्ट जर झाले तर दुसरे प्रोडक्ट तयार होतील आणि आपला जो मेटल सरफेस आहे त्याचं ऑक्सिडेशन होईल.
रिॲक्ट व्हायला नको आहे. इट डू नॉट्स आहे ते. इट डू नॉट रिॲक्ट, करेक्ट करा ते. इट डू नॉट रिॲक्ट विथ मेटल सरफेस इवन ॲट हाय टेम्परेचर. इवन ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला पण त्याने रिॲक्ट व्हायला नको आहे. अँड लास्ट, इट शुड हॅव high oiliness. Is it over? Yes, ma'am. Okay, then next point. Read the heading. Characteristics of lubricants. Read the first. Viscosity. Second, viscosity index. Third, flash point and fire points. Fourth, cloud point and pore points. Fifth, aniline points. And last, oiliness. Read the first, viscosity. Take down the definition. Viscosity is defined as it is a measure of internal resistance to flow. Measure of internal resistance to flow. Second one, viscosity index. It is the value in the viscosity index scale of जशी pH ची रेंज असते 0 to 14 तशी viscosity index ची रेंज असते 0 to 100. It is the value in the viscosity index scale of 0 to 100. As per the viscosity variation, as per the viscosity variation, property of lubricant. Variation property of lubricant. Next line. The rate of change of viscosity. The rate of change of viscosity of lubricating oil with temperature is expressed in terms of viscosity index. Next, third,
cloud point. Third, cloud point. Write down. When oil is cooled slowly, when oil is cooled slowly, the temperature at which it becomes cloudy. It becomes cloudy. Is known as cloud point. Next, fourth, pour point. Write down. The temperature at which oil ceases to flow. Or pour. Is known as pour point. Is known as pour point. Is it over? Yes, ma'am. आता नेक्स्ट आहे फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट. ठीक आहे, आता दोन्ही सिमिलर वाटतात आपल्याला, तर त्याचे डेफिनेशन बऱ्यापैकी सिमिलर आहे, त्यामुळे व्यवस्थित आता ऐकायचं. लिसन केअरफुली. व्हॉट इज फ्लॅश पॉइंट? फ्लॅश पॉइंट इज द लोएस्ट टेम्परेचर. ओके, इट इज द लोएस्ट टेम्परेचर at which the oil lubricant gives off enough vapors. असं टेम्परेचर की त्या टेम्परेचरला लुब्रिकंट्स मधून वेपर्स निघतात. इनफ वेपर्स. ठीक आहे, इनफ वेपर्स निघतात त्यामधून, म्हणजे सफिशियंट वेपर्स बाहेर पडतात. विच प्रोड्यूस ए मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. फ्लॅश म्हटलं की त्यामध्ये फ्लॅश येतो, फ्लॅश ऑफ लाईट तयार होतो. विथ वीक साऊंड व्हेन ए स्टँडर्ड फ्लेम इज कम्स नियर इट. जर आपण एक स्टँडर्ड फ्लेम आपल्या लुब्रिकंट्स जवळ नेली तर काय होतं की कमीत कमी टेम्परेचरला त्यामधून वाफा बाहेर पडतात, वेपर्स बाहेर पडतात आणि थोडासा लाईट पण त्या वेपर्स ज्या बाहेर पडतात त्या वेपर्स थोडे चमकतात, शायनी असतात आणि थोडासा काय होतो, वीक साऊंड येतो त्यामधून. तर असं जर असेल तर त्या टेम्परेचरला फ्लॅश पॉइंट म्हणायचं. जे कमीत कमी टेम्परेचर म्हटलं आता ते कमीत कमी टेम्परेचर म्हणजे फ्लॅश पॉइंट असतो. द लोएस्ट टेम्परेचर at which oil lubricant gives off enough vapors. ठीक आहे, सफिशियंट वेपर्स त्यामधून बाहेर पडतात, त्या वेपर्स चमकतात आणि थोडा साऊंड येतो, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याचा फ्लॅश पॉइंट. ठीक आहे, समजलं का फ्लॅश पॉइंट कशाला म्हणायचं? Yes. आम्ही अजून एकदा डेफिनेशन सांगते. द लोएस्ट टेम्परेचर at which the oil lubricant gives off vapors, okay, which produces a momentary flash of light with a weak sound when a standard flame is comes near it. एक स्टँडर्ड फ्लेम आपण लुब्रिकंट जवळ नेली असताना कमीत कमी टेम्परेचरला त्यामधून वाफा बाहेर पडतील आणि त्या चमकणार तर आहे तो
प्लस तर त्यासोबत थोडासा साऊंड पण काय होईल बाहेर पडेल. तर त्याला आपण काय म्हणतो, तो जो पॉइंट असतो तो ते जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. ठीक आहे, समजलं? येस मॅम. हा, मग मुलांमध्ये सांगतील आता मुलं फ्लॅश पॉइंट एक्सप्लेन करतील, मुली फायर पॉइंट एक्सप्लेन करतील. ओके, ठीक आहे. तर मुलांमध्ये कोण एक्सप्लेन करेल फ्लॅश पॉइंट? व्हॉट इज फ्लॅश पॉइंट? The lowest temperature at which oil gives off enough vapors, which produces a flash of light with weak sound. When standard flame comes near to it, it's called as flash point. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. इट इज कॉल्ड एज फ्लॅश पॉइंट. ठीक आहे, आता फायर पॉइंट पहा. फायर पॉइंट वर पुढचं आणि लास्टचं सेम, फक्त मध्ये थोडा चेंज आहे. इट इज द लोएस्ट टेम्परेचर, हे पण कमीत कमी टेम्परेचर असते. ऍट विच वेपर्स ऑफ लुब्रिकंट कॅच फायर. मगाशी फक्त वेपर्स बाहेर पडत होत्या फ्लॅश पॉइंट मध्ये आणि ते चमकत होते किंवा शायनी होते त्या वेपर्स आणि थोडासा साऊंड बाहेर पडला. फायर पॉइंट मध्ये काय होतं, तर फायर म्हटलं की ते आता फायर शब्द येणार याच्यामध्ये. ते फायर कॅच करतात, वेपर्स काय करतात, फायर कॅच करतात. फॉर एक्झाम्पल पेट्रोल असता, पेट्रोल आपल्याला माहितीये उन्हाळ्यामध्ये जर ते ओपन ठेवलं तर ते लगेच गॅसच्या फॉर्म मध्ये काय होत असतं, गॅसच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं म्हणे आपण, हे आपल्याला माहितीच आहे. पण जर जास्त हिटिंग असेल, टेम्परेचर जास्त असेल, तर त्यावेळेस त्याच्या व्हेपर्स काय करतात, फायर कॅच करतात. किंवा पेट्रोल काय करतात, तर लगेच फायर कॅच करतात, आपल्याला माहिती आहे. अँड बर्न, आता त्याने फायर कॅच केली की ते स्वतः जळून जाणार आहे. ठीक आहे, अँड फायर कॅच होतं की अँड बर्न होतं कंटिन्युअसली ऍटलिस्ट 5 सेकंद. 5 सेकंद साठी त्याने कमीत कमी काय व्हायला पाहिजे, बर्न व्हायला पाहिजे. वेन अ स्टँडर्ड फ्लेम इज कम्स नियर इट. जर आपण स्टँडर्ड फ्लेम आहे ती फ्लेम आपल्या ग्रीस जवळ नेली, फॉर एक्झाम्पल ग्रीस कन्सिडर करा, ग्रीसचा 1-2-3 ड्रॉप आपण टेबलवरती ठेवले, त्याच्या जवळ जर आपण मेणबत्ती घेऊन गेलो, टेम्परेचर त्याला मिळालं की त्याचा लगेच व्हेपर्स मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, का व्हेपर्स मध्ये कन्वर्ट होईल, कारण की त्याच्यामध्ये काय असतात, तर पेट्रोल, डिझेल मिनरल ऑइल मध्ये बनवले आपण, हे मिनरल ऑइल्स आहेत. आता ऑइल ला थोडं जरी टेम्परेचर दिलं की त्यामधून वेपर्स बाहेर पडतात, हे आपल्याला जनरली माहिती आहे. जर आपण घरी काय कुकिंग करत असेल तर त्यामध्ये ज्यावेळेस आपण ऑइल गरम करायला ठेवतो, आपण कसं ओळखतो की ते गरम झालेलं आहे प्रॉपर, तर ज्यावेळेस आपल्याला त्यामधून वाफा बाहेर पडताना दिसतात, त्यावेळेस आपण असं गृहीत धरतो की ते आता हीट झालेलं आहे किंवा आता इट इज रेडी फॉर नाव कुकिंग. सेम तसंच आहे याचं. आपण त्याजवळ जर मेणबत्ती नेली की त्याच्यातून सुरुवातीला वाफा बाहेर पडणार आहेत. आता वाफा बाहेर पडतायत आणि थोडाफार साऊंड येतोय, इथपर्यंत जर असेल तर ते फ्लॅश पॉइंट. त्याच्या पुढं जर वाफांनी फायर कॅच केली आणि ते ज्याचं फायर कॅच केल्यानंतर आता बर्निंग स्टार्ट होणार आहे, ते बर्निंग ऍटलिस्ट 5 सेकंड साठी ते जर असेल, तर आता त्या जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण म्हणतो फायर पॉइंट म्हणतो. फायर कॅच केली तर फायर पॉइंट, फायर कॅच नाही केली, नुसते वीक साऊंड आला तर त्याला म्हणायचं फ्लॅश पॉइंट. ठीक आहे, दोन्ही कसं वाटतं सेम, फक्त शब्द लक्षात ठेवायचा. फ्लॅश म्हटलं की त्यामध्ये फ्लॅश येतो आणि फायर पॉइंट म्हटलं की फायर. आता याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज मध्ये सांगितलेलं आहे की लुब्रिकंट शुड हॅव डॅश डॅश फ्लॅश अँड फायर पॉइंट. फिलिंग द ब्लँक्स. Hi. हाय, फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट कसे पाहिजेत, त्याचे हाय पाहिजेत. आता हाय कशासाठी पाहिजेत फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट, तर जेवढे त्याचे फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट हाय असतात, तर तेवढा तो ऑइली असतो. ठीक आहे, ऑइली असल्यामुळेच त्याचे फायर पॉइंट आणि फ्लॅश पॉइंट कसे असतात, तर हाय असतात. नेक्स्ट, ओके, टेक डाउन द 2 definitions. First, flash point. Right. The lowest temperature at which oil lubricant gives off enough vapors. Oil lubricant gives off enough vapors which produce a momentary flash of light. Which produce a momentary flash of light with
with weak sound. With weak sound. When a standard flame is comes near it. Comes near it. Then second, fire point. Take down. It is the lowest temperature. It is the lowest temperature at which vapors of oil, lubricant, catch fire, and burn continuously, for at least 5 seconds. For at least 5 seconds. When a standard flame is comes near it. Okay. Is it over? मॅडम हा इन फ्लॅश पॉइंट मध्ये वीक साऊंड वेन स्टँडर्डच्या पुढे काय weak sound when a standard, दोन्हीला पण सेमच लास्टच. when a standard flame is comes near it. इथं पण तसंच लास्टला. ओके मॅम. when a standard flame is comes near it. दोन्हीचं बी लास्ट सेंटेन्स आणि फर्स्ट सेमच आहे, फक्त मधला थोडा डिफरंट आहे. पहा आता नेक्स्ट aniline point. Is it over the flash point and fire point? Yes, ma'am. Okay. Okay. Then next aniline point. Okay. What is aniline point? पहा अगोदर एक्सप्लेन करूया आपण. The minimum equilibrium solution temperature. Aniline point म्हणजे काय? It is the minimum, कमीत कमी इक्विलिब्रियम सोल्युशन टेम्परेचर आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम सोल्युशन टेम्परेचर म्हणजे त्या सोल्युशनचं टेम्परेचर हे इक्विलिब्रियमला सेट असेल. The minimum equilibrium solution temperature for equal volumes of aniline and the lubricating oil sample is called as aniline point. दोन सोल्युशन घ्यायचे, एक तर aniline आणि दुसरं म्हणजे lubricating oil. आता aniline आणि lubricating oil या दोघांचं जे सोल्युशनचं टेम्परेचर आहे ते इक्विलिब्रियम असायला पाहिजे, म्हणजे सेम पाहिजे, इक्वल पाहिजे. दोघांचं टेम्परेचर जे आहे ते इक्विलिब्रियम मध्ये असायला पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणतो? aniline पॉइंट म्हणतो. ज्या टेम्परेचरला आपला लुब्रिकेटिंग ऑइल aniline जे टेम्परेचर आहे त्याच्या इक्विलिब्रियम मध्ये येतो, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? aniline पॉइंट म्हणतो. हे पॉइंट म्हटलं की तिथं नेहमी टेम्परेचर येतं असं लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट, क्लाउड पॉइंट असेल किंवा फायर पॉइंट, फ्लॅश पॉइंट हे लुब्रिकंट मधले झाले. मेल्टिंग पॉइंट, फ्रीज पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हे सगळे जे पॉइंट्स असतात आले की लक्षात ठेवायचं की टेम्परेचरच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. ठीक आहे. aniline पॉइंट म्हणजे काय? द मिनिमम इक्विलिब्रियम सोल्युशन टेम्परेचर फॉर इक्वल व्हॉल्युम्स ऑफ aniline अँड द लुब्रिकेटिंग ऑइल. aniline पण व्हॉल्यूम इक्वलच घेतलंय. फॉर एक्झाम्पल 10 ml, लुब्रिकेटिंग ऑइलचं पण 10 ml. दोघांचं सोल्युशन टेम्परेचर ज्या कंडिशनला सेम असेल त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? aniline पॉइंट असं म्हणतो. इथं फक्त आपण कम्पेअर केले. लुब्रिकंट ऑइल असेल किंवा लुब्रिकंटचं टेम्परेचर aniline सोबत काय केलं? फक्त आपण इक्विलिब्रियम मध्ये आणलेलं आहे. ठीक आहे. त्या टेम्परेचरला आपण aniline पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. समजलं aniline पॉइंट सगळ्यांना? मॅडम हा हॅलो मॅडम, इक्विलिब्रियम सोल्युशन म्हणजे
इक्विलिब्रियम सोल्युशन म्हणजे ते दोन सोल्युशन आहे त्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम पाहिजे. कशामध्ये पाहिजे तर टेम्परेचरचा इक्विलिब्रियम पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे समान असलं पाहिजे एक कंडिशन. आता काय समान पाहिजे त्या सोल्युशनचं टेम्परेचर. आता कोणतं सोल्युशन aniline एक सोल्युशनच आहे आणि दुसरं म्हणजे आपला लुब्रिकंट सोल्युशन. ठीक आहे ह्या दोघांचं. त्यामुळे सोल्युशन टेम्परेचर म्हटलं. ओके. ओके समजलं aniline पॉइंट. हे Yes, आपण ma'am. नेक्स्ट लेक्चरला आपण लिहून घेऊया. अगोदर मला अटेंडन्स घेऊन द्या. स्कॉलरशिपचे फॉर्म लवकरात लवकर भरा. आज जी मुलं स्कॉलरशिपचे फॉर्म भरणार आहेत त्यांनी मला लगेच फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची PDF सेंड करा आणि लवकरात लवकर भरा. 1-2 लेक्चर मिस झाले तरी पण काय हरकत नाही. पण फॉर्म जे आहेत ते तुम्ही लवकरात भरा. मॅडम ते प्रॉक्टर टीचरचं आहे जो व्हॉट्सअपवर पाठवाय ना PDF. हा नाही नाही मला पर्सनली पाठवा. हॅलो हा ओके ओके. हा मला फॉर्म भरला आमचे की ते पाठवा. शेख सर आहेत हो प्रॉक्टर. कोणते सर आहेत? शेख सर. हा शेख सरांना पाठवा. ठीक ओके ओके.